तर विषय असा आहे की तुमच्या भावाला आलंय मोठं प्रमोशन आणि ते पण काय साधं सुद्धा नाही, डायरेक्ट सॅमसंगचं. मग म्हटलं की ह्या वेळेस आयफोनने शूट न करता डायरेक्ट कॅमेराने शूट करू. मग कॉलेजकडनं डिपार्टमेंटचा फुकटचा कॅमेरा घेतला. ह्या शूटसाठी निदान 3-4 जणांची गरज लागणार होती. मग मी पण अशा पोरांना बोलवलं जी की एक वडापाव आणि चहावर यायला तयार होतील. म्हणजे प्रमोशनचे अख्खे पैसे मी एकटाच खाणार. म्हणजे खुद का विकास घपलेबाजी केसात नाही का. आपलं अर्ध जे शूट आहे ते आउटडोर होतं आणि मग राहिलेलं मोबाईल स्टोअर मध्ये जाऊन करायचं होतं. कॅमेरानं शूट करायची ही माझी पहिलीच वेळ होती. माझ्या वाट्याला इनमिन 4-5 वाक्य होती, ते पण मला नीट बोलता येईना. आमच्या दोघाला पण काय बोलायला जमाना. मित्राला म्हणलं एक काम करू, दोघं पण काहीतरी मोक्कर बोलू, नंतर एडिटिंग मध्ये आपण व्हॉइस ओव्हर करून टाकू. इथलं शूट पूर्ण करून नंतर गेलो आम्ही मोबाईल स्टोअर मध्ये. 4 सेकंदाच्या क्लिपसाठी आम्हाला 15 मिनिटं बाहेर थांबावं लागलं, कारण आम्ही दोघं दुकानात जाताना शूट करायचं होतं आणि रस्त्यानं गाड्या सारखं ये जा करत होत्या. मोबाईलचं पूर्ण शूट वगैरे करून घेतलं. जे सॅमसंग वाल्यांनी सांगितलं होतं की या सर्व गोष्टी हायलाइट झाल्या पाहिजेत, त्या पूर्ण गोष्टींचं शूट वगैरे करून घेतलं. स्लोली काय नको अजून झट मोबाईलला थोडा डिस्प्ले वगैरे बघ. हां आता बघ मोबाईल दाखवा आणि स्माइल कर. हा पूर्ण व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे, तर तो पण तुम्ही पाहून घ्या आणि कसं झालंय ते पण एकदा कमेंट मध्ये नक्की सांगा. कंटाळा मित्रा. तर चला भेटू अशाच नवीन व्हिडिओ मध्ये.